बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 21 आणि आज होता भाऊचा धक्का. तुम्हाला सांगू, भाऊचा धक्का तर तसा छान झाला, पण मला ना रितेश सरांचा असा मूड वाटत नव्हता रागवायचा. कारण मला असं वाटलं की ते अजूनही अजितदादांच्या झोनमध्ये आहे. की खरंच खूप शॉकिंग होतं की अजितदादा असे म्हणजे सोडून देऊन जाते. आणि जेव्हा मी जशी जशी रील्स स्क्रोल करते, मला अजितदादांचे एक 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 नवनवीन व्हिडिओ जे आहेत पडत आहे ते समोर येत आहे की कुणाची कशाप्रकारे मदत केली त्यांनी. कुठं उद्घाटनाला जायचं असेल किंवा मग कोणाची कामं करायची असतील तर प्रत्येकजण त्यांचा अनुभव शेअर करत आहे. इवन ते वॉकिंग पण करत आहे बॉडीगार्डसोबत, तरी बाजूने लोक ओरडत आहे एवढं निवेदन घ्या तर ते निवेदन घेत आहे. हे मी भाऊच्या धक्क्यावर बोलत नाही, कारण रितेश सरांनी आज अजितदादांना भाऊच्या धक्क्यावर श्रद्धांजली वाहिली. ते म्हणत होते आपले लाडके अजितदादा, एकदम खरं हा बाप माणूस होता. प्रिय दादा, आज इथे उभं राहून तुमच्याबद्दल असं बोलावं लागले असे कधी वाटलं नव्हतं. खरंच खूप मोठा धक्का होता. आजकाल आपण एखाद्या खूप वयस्कर पॉलिटिशियनचं वय असेल 85, 90, 95 वगैरे असं काही पण असलं तर आपण ठीक आहे म्हणू शकतो की वय झालं, पण अजितदादांचं खरंच हे वय नव्हतं जायचं. मला असं वाटतं अजून खूप कामं आहे त्यांची. जवळजवळ आपल्याला 25-30 वर्ष बघायची होती अजून त्यांनी मला असं वाटते महाराष्ट्र इथून इथपर्यंत अजून नेला असता. कारण बहुतेक कामं ना ते असे झटकीपट करायचे. कामाचा माणूस अशी त्यांची ओळख होती. इथे रितेश सर तेच बोलले की बाप माणूस होता. प्रिय दादा, आज इथं आम्ही उभं राहून तुमच्याबद्दल असं बोलावं वाटलं असं वाटलं नव्हतं, खरोखरच वाटलं नव्हतं. तुमच्या जाण्याने महाराष्ट्र निःशब्द झालेला आहे. एकूण एक व्यक्ती रडत होता. ढसाढसा. स्त्रिया असो, पुरुष असो किंवा कोणी मुलगा असो, इवन लहान मुलंसुद्धा रडत होती. कारण लहान मुलांवर तितकाच ते जीव लावायचे. लहान मुलांना काही म्हणजे मदत असली कोणती पण ते द्यायचे. म्हणजे कोणी स्त्री जावो, कोणी पुरुष जावो, कोणी तरुण जावो, ते कोणाला कधीच निराश करत नव्हते. प्रत्येकाचं कामं करायचे असे होते अजितदादा. आणि तुमच्याबद्दल बोलावं जाण्याने महाराष्ट्र निःशब्द झालेला आहे. म्हणजे अनेक वर्ष रखडलेली कामं तुमच्यामुळे मार्गी लागायची, एकदम खरं. आणि तुम्हीच होते कामाचे माणूस. मी जसं म्हणले की कामाचा माणूस म्हणून या व्यक्तीची ओळख होती की कामाचा माणूस, फक्त कामाचा. हा माणूस पहाटे 5ला उठून तर रात्री 12पर्यंत फक्त आणि फक्त काम करायचा आणि लोकांचे प्रश्न सोडवायचा. जेव्हा पण ते दिसतील आपल्याला, त्यांच्याकडे एक फाईल असायची, त्यामध्ये लोकांची निवेदन, अर्ज, कोणाची कामं करायची, कोणाची बाकी आहे, कोणाची केलेली आहे, कोणाच्या सह्या बाकी आहे, कोणाच्या सह्या घ्यायच्या आहे, या सगळे कागदपत्र. इवन जेव्हा ते विमान क्रॅश झालं तर आपल्याला आजूबाजूला त्यांच्या कामाची कागदं पडलेली दिसली. तर काम करणारा माणूस काम करतच म्हणजे गेला. काय बोलू आता. खरोखरच खूप मोठा शॉक होता. आणि अजून असं वाटतं की आम्हाला दादा अजून कमीत कमी 30 वर्ष तरी हवे होते. आमची कामं जी आहे ती महाराष्ट्राची मार्गी लागायला. अजून बऱ्याच लोकांचे प्रश्न सोडवायचे बाकी होते. अजून त्यांनाही बरंच जगायचं बाकी होतं असं वाटतं मला. पण पाहिजे होते खरोखरच. एकदम इवन त्यांच्या भाषणामधून पण कार्यकर्ते मधूनच उठून त्यांना विचारायचे प्रश्न, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं. हत्तीनीबद्दल प्रश्न विचारला होता हत्तीनीबद्दल विचारलं, माधुरी हत्तीनीबद्दल, त्याच्याबद्दलही उत्तर दिलं त्यांनी. कोणी आय लव्ह यू म्हणलं तर ते म्हणायचे जा बाबा तुझ्या बायकोला जाऊन आय लव्ह यू म्हण. तर या अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या. खूप कमालीचं हे व्यक्तिमत्व होतं यार. खबर असा व्यक्ती नाही होऊ शकत कोणी दुसरा, नाही होऊ शकत, होणारही नाही. तर कामाचा माणूस अशी त्यांची ती कोणीच जागा आहे ना घेऊ शकत नाही. आणि खरोखर त्यांची ती जागा कोणीच घेऊ शकत नाही, कोणीच नाही. आणि दादा जिथे कुठे असाल तिथून ते हेच म्हणत असतील
अरे रडताय काय, चला कामाला लागा. आणि असं बोलून रितेश सरांनी जे भाऊच्या धक्क्याला सुरुवात केली. आणि त्याआधी माननीय विलासराव देशमुख, आर आर पाटील असेल, प्रमोद महाजन असेल, ते म्हणे वेळेआधी हे सगळे जे होते ना, हे त्यांचे काम करून निघून गेलेत. खरी गोष्ट, अगदी खरं. मग इथून भाऊचा धक्का आहे जो चालू झाला. आता इथून आपण आपला एपिसोड जो आहे चालू करूया. तर कसा होता जमिनीवर झोपायचा अनुभव हे विचारलं गेलं प्राजक्ताला. तुम्हाला इतकं छान संधी चालून आणि बिग बॉसने तुम्हाला गोल्डन रेशन कार्ड दिलं आणि तुम्ही त्याचं ब्रॉन्झ केलं. आणि राकेश कसा होता अनुभव? तर राकेश म्हणतो डिफिकल्ट होता. 16 जणांमध्ये एक बाथरूम वापरायचं होतं. विशाल, तुम्ही तर ग्रँड प्रीमियरमध्ये बोललेच होते की लाईनमध्ये लावून उभं राहायचं आणि जायचं वॉशरूमला वगैरे, तुम्हाला माहिती आहे. तो म्हणतो हो भाऊ, मला तर चाळच आठवली, असं बोलतो तो. नंतर गोल्डनचं ब्रॉन्झ झालं आणि सगळ्यांची एकतर मी असं म्हणू शकतो की गैरसोय झाली, असं बोलले रितेश सर, की सगळ्यांची ना एक प्रकारे गैरसोय झाली. तर रितेश सरांनी विचारलं प्रभूला, जेवण कमी पडलं का प्रभू तुम्हाला? प्रभू म्हणतो म्या काही जास्त जेवलोच नाही आणि मग मी आता काही चहाच पित होतो. सगळे हसायला लागले, कारण प्रभू खरंच खोटं बोलत होता, कारण सगळ्यांची अंडी खात होता तो आमलेट करून करून. मग नंतर जेव्हा मागून सागरन ते बोलले का सगळ्यांची अंडी खायचं, तेव्हा तो ना हो मी अंडी खायचो. मग त्यानंतर रितेश सर बोलले प्रभू सर्व म्हणताय तुम्ही खोटं बोलता, तुम्ही अंडी चोरली सर्वांची. तन्वीला विचारलं 25% जेवण म्हणजे 25% रेशनमध्ये तुम्ही जेवण बनवत होता, तर किती कठीण होतं? तर तन्वी म्हणे हो रात्री तर आम्ही काही जास्त करून भातावरच दिवस काढले आणि मग चपाती वगैरे खूप कमी क्वांटिटीत बनवत होतो, खूप कमी क्वांटिटीत खात होतो, असं ती बोलली. आणि सगळ्यांनाच त्रास झाला, सगळ्यांनाच त्रास झाला. मग रितेश सर बोलले तुम्हाला त्रास झाला, पण तो दिसला नाही इतका तुम्हाला त्रास होताना, कारण आम्हाला जे दिसलं ना ते वेगळंच चित्र होतं. आम्हाला दिसलं की अनेक लोक बेडरूममध्ये जाऊन झोपताय, बेडवर बसताय, नो एंट्री होती, तो बाथरूमसुद्धा यूज करताय, या सगळ्या गोष्टी दिसल्या. तर या बहुतेक गोष्टींना फुटेजमध्ये खूप कमी दाखवण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात आधी तर मी सांगू इच्छिते, आणि आज तर रितेश सरांनी कबूल केलं की बहुतेक कंटेस्टंटचे ना बहुतेक फुटेज ना ही जवळजवळ कट करतात, जवळजवळ. हे नो एंट्रीच्या बाथरूममध्ये जात होते, घराला 4 सेवक दिले होते. तर ते 4 सेवक का दिले होते? तर हे जे मालक आहे ना बाकीचे, त्यांच्याकडून काम करून घ्यायला, कोणीच त्यांच्याकडनं काम करून घेत नव्हतं. यांना ॲक्च्युली टास्कच कळला नाही, अगदी बरोबर बोलले रितेश सर. तर फक्त यांनीच काम करायचं होतं सेवकांनी, तरी पण बाकीची लोक सर्रास म्हणजे कामं जी करत होती. कोणी भांडी घासत होतं, किंवा मग कोणी ऑमलेट बनवत होतं, किंवा कोणी सांगत का नव्हते सेवकांना, सांगत का नव्हते तुम्ही? ही गोष्ट एकदम खरी यार, म्हणजे हे ना गेमच खेळत नाही घरात, तसं बघायला गेलं तर. तर घराला 4 सेवक होते, फक्त यांनीच काम करायचं, तरी पण बरेच जण काम करताना आम्हाला आढळले, दिसले. बिग बॉसचा रूल जो आहे तो तोडला जात होता वारंवार. सर्वांनी रूल तोडले, सर्वांनी रूल जे आहे ना बिग बॉसचे मोडले. बिग बॉस ओरडत होते तरीही तुम्ही दुर्लक्ष करत होते. तुम्ही सर्वांनी सांगा काय करायला पाहिजे? तर कोणी म्हणते शिक्षा द्यायला पाहिजे, कोणी म्हणतं काय करायला पाहिजे. शिक्षा द्यायला हवी ना, रितेश सर म्हणे. आणि हा तर मी काही नावं घेणार आहे, सांगणार आहे आता. काय केलं, काय शिक्षा देणार तेही सांगणार आहे. चला, सोनाली, रुचिता, तुम्ही काय केलं सांगा. तर मग रुचिता बोलली हो मी वॉशरूम यूज केलं होतं, आणि सोनाली बोलली हो मी किचन यूज केलं होतं. हा रूल ब्रेक केला.
त्यानंतर राकेश बोलला हो, जिथं नो एंट्री होती टॉयलेटची तिथं मी गेलो होतो. मग दीपाली बोलली मी बाथरूम यूज केला, प्लस मी किचनमध्ये भांडीसुद्धा धुतली. तर रूल ब्रेक करताय तुम्ही सरळ सरळ. हां, दिसू द्या ना लोकांना की तुम्ही त्यांच्याकडनं कसे काम करून घेताय, हे लोकांना दिसू द्या, महाराष्ट्राला दिसू द्या. महाराष्ट्राला प्रभू तुम्ही तर हद्दच पार केली ना. तुम्ही अंड बनवलं तेव्हा तुम्हाला घरचे सदस्य काय सांगत होते, आपण स्वतः हे सगळं काल बघितले, मला वाटतं काल का परवाच्या एपिसोडमध्ये मी रिव्ह्यूमध्ये पण बोलली तुम्हाला. तर प्रभूला बिग बॉसवरतून वॉर्न करत होते की फक्त सेवकांनीच काम करायचं आहे, बरोबर. बिग बॉसच्या आधी सागर, विशाल हे सगळे सुद्धा ओरडत होते, बाबा प्रभू काय करतोय, बिग बॉस वॉर्निंग देत आहे वरतून, बंद पड, नको करू, गॅस बंद कर. पण तरीही प्रभू ते अंड्याचं ऑमलेट उलटं पालटं करीत होता. त्याबद्दलच आता रितेश सरांनी चांगलं खडसावून काढले, चांगलीच कान उघडणी जी प्रभूची केलेली आहे ती दिसती पण आहे. प्रभू तुम्ही हद्द पार केली, तुम्ही अंड बनवलं तेव्हा घरचे सदस्य तुम्हाला सांगत होते का रूल तोडू नको प्रभू, रूल तोडू नको, आणि तरीही तुम्ही बनवत होते. मला सांगा प्रभू, तुम्ही त्या अंड स्वतःसाठी बनवत होते का ऑमलेट? प्रभू म्हणे नाही. मग तुम्ही कोणासाठी? तुम्ही तन्वीसाठी बनवत होते. आणि म्हणजे ती तन्वी स्वतः सेवक होती, तुम्ही तिच्यासाठी अंड्याचं ऑमलेट जे बनवत होते आणि तन्वी तिलाच बनवून दिलं. आणि परत जेव्हा तुम्हाला लागत होतं अंड्याचं ऑमलेट, तेव्हा तुम्ही काय केलं? तेव्हा म्हणजे जेव्हा तुम्हाला खायचं होतं तेव्हा तन्वी बोलली का दिव्याला सांग तुला आमलेट बनवायला. आणि त्याच्यानंतर तुम्ही दिव्याला काय बोलले? उठकी बसली काय, आमलेट बनव. ही टोन होती तुमची प्रभू दिव्यासाठी. आणि मग प्रभूचं झालं थोडं तर काय बोलावं काही नाही. मग जरा आहे ना नीट बोला आणि नीट वागा प्रभू, समजलं ना. मग तन्वी तिलाच बनवून दिलं तुम्ही आणि मग परत बनवलं. 2 आठवडे तुमचे खूप कौतुक केलं, तुमचे खूप लाड केले आम्ही. आणि आता काय झालं आहे, आता प्रॉब्लेम हा झाला आहे का तुम्ही आले लाडात. आणि तुम्ही खूप उद्धटपणे वागताय. तुम्ही बोलला ना मी 20 वर्षाचा आहे, मला तसंच ट्रीट करा, मला तसंच वागवा. ठीक आहे, आजपासून तुम्ही 20 वर्षाच्या ना, मी तसंच वागवणार तुम्हाला. तुम्हाला खायचं होतं तर तुम्हाला खायचं नव्हतं. म्हणजे तुम्हाला खायचं नव्हतं तेव्हा तन्वीला लागत होतं, जी सेवक होती तेव्हा तुम्ही तिला बनवून दिलं. आणि जेव्हा तुम्हाला खायचं होतं तेव्हा तन्वी बोलली दिव्याला सांग आमलेट बनवायला, तर तुम्ही बोलले, ते पण इतक्या रूढ भाषेत. उठली काय बसन उठन आमलेट बनवून दे, ही कोणती टोन आहे तुमची? तुम्ही नीट वागा आणि नीट बोला, नाहीतर भाऊच्या धक्क्यावर तर तुमची भेट आहेच. म्हणजे जोपर्यंत या घरात आहात ना तोपर्यंत फक्त. असे खडे बोल जे ना प्रभूला रितेश सरांनी सुनावलेत. त्यानंतर तुम्हाला खेळाचे नियम पाळायचे नाही आहे. तुम्ही म्हणता भाऊच्या धक्क्यावर बघून घेऊ, भाऊच्या धक्क्यावर काय होतं आहे ते बघून घेऊ. म्हणजे धाकच राहिला नाही यांना. बिग बॉसचे सुद्धा ते म्हणजे ना वॉर्निंगचं उल्लंघन करताय, रूल्स जे सर्रास ब्रेक करतायत. पाळायचे नाही. तुम्ही म्हणता भाऊच्या धक्क्यावर बघू. आता मी निर्णय घेणार आहे आणि ही तुम्हाला शिक्षा असणार आहे. तुम्हा सर्वांची मी कॅप्टन पदाची जी उमेदवारी ना या वीकमध्ये मी रद्द करत आहे. तर रद्द कोणाची झाली? दीपाली, राकेश, प्रभू, रुचिता, सोनाली यांची जी उमेदवारी ती रद्द झालेली. आयुष, तुम्ही कॅप्टन्सी किती हलक्यात घेतली. आणि तुम्हाला सांगू का, खरोखर आयुषची कॅप्टन्सी म्हणजे आयुष काय गेम खेळ, ॲज अ कॅप्टन तो घरात कोणत्या डिसिजनवर फर्म राहिला, कोणत्या डिसिजनवर म्हणजे कोणता डिसिजन त्यांनी घेतला, मला कोणीतरी सांगा यार, सांगा कोणीतरी. मी मागं पण बोलली तुम्हाला की आयुषचा बिलकुल गेम दिसत नाही आहे. आणि इथे पण त्याचा गेम जो आहे ना, गेमबद्दल रितेश सर बोललेत आणि हेच बोलले की कॅप्टन्सी तुम्ही खूप हलक्यात घेतली. सगळे बेसिक रूल्स होते तुमच्यासमोर, ते मोडले जात होते, सर्रास मोडले जात होते.
आपणही पाहिलं तो अनुश्रीला कसं लाडीगुड लावतं, उठ ना गं, उठ ना, उठ ना प्लीज. मग काय कोंबडा आरवेल, अनुश्री प्लीज उठ ना. झाले तू बोलली होती ना 5 मिनटं झोपेल, झाले बरं का. 5 मिनटं नाही 10 मिनटं होऊन गेले, प्लीज उठ ना. तुझे 5 मिनटं ना मला माहिती आहे अर्ध्या तासाची असं, प्लीज उठ ना. हा कोणता कॅप्टन आहे भाई? हां, काल परवाचीच गोष्ट आहे नाही, जेव्हा ती अनुश्री बाहेर सोफ्यावर झोपली होती तेव्हा हा तिला लाडीगोडी लावतो, प्लीज उठ ना अनुश्री. हा कॅप्टन असतो? आणि एक टॉवेल काय गायब झाला तर तो लगेच ड्रॉवर चेक करत होता सगळे. अरे एखादा म्हणला असता, अरे मी कॅप्टन आहे, मी काय हेच कामं करू का? बाई तुझा टॉवेल आहे ना, तू शोधून घे, मला नको सांगू. हे सगळ्यांचे आहे ना गुड बुक्समध्ये राहायचा ना प्रयत्न करता. आणि तुम्हाला सांगू, आयुषला ॲक्च्युली मला असं वाटतं आहे का बिग बॉस समजलेलाच नाही, त्याला समजून घ्यायला हवं का बिग बॉस. यार कसं काय हे लोक शोमध्ये येतात? या लोकांना फॉर्मॅट नाही माहिती, या लोकांना माहीत नाही का गेम काय आहे, कसा आहे, यांना घरामध्ये काय करायचं आहे ॲक्च्युली. सगळ्यांचे जे मुखवटे ना हे तर आधी उतरवले पाहिजे. जो गुड बुक्सवाला गेम आहे ना प्रत्येकाचा तो आधी मोडीत काढला पाहिजे. आणि तो आज प्रयत्न केला आहे रितेश सरांनी बऱ्याच वेळा. काही बोलले तुम्ही सर्व म्हणजे सगळ्यांचे बेसिक रूल होते जे मोडले जात होते सर्रास. तुम्ही सर्वांच्या ना गुड बुक्समध्ये राहायचा प्रयत्न करत आहे. ते प्रयत्न केलेले दिसले तुम्ही काय गुड बुक्समध्ये राहायचं, कोणाला बोलायचं नाही. कॉन्फरन्स रूम म्हणजे आहे ना कॉन्फरन्स रूम करून टाकला तुम्ही. काय कॅप्टन बाथरूमला, कॅप्टनचं जे बाथरूम आहे ते राकेश ओमकार हे डिस्कशन करायचे. हे मी मागे बोलली होती तुम्हाला. यांचं डिस्कशन चालायचं तिथं बाथरूम एरिया म्हणजे कॅप्टन. आणि कॅप्टन्सी रूम म्हणजे एक सार्वजनिक रूम झाला होता. काही कॅप्टन्सीचं काही राहिलंच नव्हतं तिथे बघायला गेलं तर. असा तो कॅप्टन रूम यांनी करून टाकला होता ॲक्च्युली. तर याबद्दल पण रितेश सरांनी चांगले खडे बोल जे ना याला सुनावले आयुषला. पण यार बघूया या वीकमध्ये तो काय करतो. मला बघायचं आहे तो विरोधात गेलेला, टोळीच्या विरोधात गेलेला. काय यार काय गेम खेळताय खरोखर. प्रत्येकाला गुड बुक्समध्ये राहायचं आहे की नाही? असंच चाललं आहे सगळं. मग त्याच्यानंतर सार्वजनिक रूम केला. त्यानंतर तुम्ही प्रत्येकाला विचारत होता, अहो निर्णय तुम्हाला घ्यायचे, तुम्ही त्यांना काय विचारताय की काय केलं पाहिजे काय नाही. आठवडा हा आठवडा ना तुम्ही ॲज अ कॅप्टन गाजवायला हवा होता. तुम्ही ना तो ओजी बनायला हवं होतं. तुम्ही ओजी नाही बनलात, तुम्ही होजी बनला. प्रत्येकाला हो हो हा हा करतो, हे नाही भेटत आहे ते नाही भेटत आहे शोधून देतो असं. तुमचं तुम्हाला आहे ना कोणाशीच वैर घ्यायचं नाही आहे. आणि सर्वांना तुम्हाला खुश ठेवायचं काम जे आहे ना ते तुम्ही करत होते. आणि अजूनही करताय. तुम्ही प्रत्येकाला विचारत होते बाई, झोपेतून उठ 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 मी ना अनुश्रीला उठ 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 विशाल बोलला. मग सॉफ्ट कॅप्टन होता हा तो. रितेश सर बोलले की लीडरशिप क्वालिटी ना नाही आहे तुमच्यात. तुम्हाला ना चावी चोर माहिती नव्हता. तेव्हा तुम्ही 80 तास उपाशी होते आयुष. जवळजवळ 80 तास तुम्ही उपाशी होते. आणि बॉडी वॉशसाठी जेव्हा म्हणजे चोरी झाली, विशालने बॉटल ती फेकली तर तुम्ही त्याला किती सॉफ्टली बोलले. विशाल असं नको बोलू विशाल. म्हणजे तुम्हाला टोळीबरोबर पंगाच नाही घ्यायचा आहे. तुम्हाला विशालबरोबर पंगाच नाही घ्यायचा आहे. तुम्हाला विशालच्या विरुद्ध जायचंच नाही आहे. म्हणजे माहिती का तुम्हाला बॅड बुकमध्ये जायचंच नाही, तुम्हाला गुड बुक्समध्येच राहायचं आहे. नॅशनल टेलिव्हिजनवर तुम्हाला चोर बोललं जातं आहे, पण तुम्हाला गुड बुक्सची पडलेली आहे का गुड बुक्समध्ये राहायचं आहे. मला लोक किती चोर म्हणो काही म्हणो, पण नाही मला गुड बुक्समध्ये राहायचं आहे. मग आयुष म्हणतो मला ना मुद्दा हा छोटाच वाटला. रितेश बोलले काय अंड्याची चोरी, जेलची चोरी, नंतर हे जे मुद्दे होते ना हे 80% बाहेर तुम्ही ना घरामध्ये काही मुद्दे मांडलेत ना ते 80% बाहेरचे मुद्दे. आणि ते असे मुद्दे ना की बाहेर त्याचा खूप चुकीचा अर्थ घेतला जाईल. OMG असं काय बोलला ह्या घरात. आणि बिग बॉसने सगळंच काढून टाकलं त्याचं. तर बाहेर सगळं चुकीचं घेतलं जाईल तर असे मुद्दे होते. म्हणून सागर राकेश कोणालाच काही बोलले नाहीत. सर्वांच्या गुडबुक्समध्ये म्हणजे तुम्ही आहात, सगळ्यांच्या गुडबुक्समध्ये आले आहात तुम्ही आता. सागर झालं, राकेश झालं, राकेश सर तुमचे
डायरेक्ट सर. तर तुम्ही सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये आहात आता. पहिल्यांदा 2 कॅप्टन होणार होती. एवढी ऐतिहासिक घडी जी बिग बॉसमध्ये आली होती, की एवढी मोठी संधी तुम्हाला बिग बॉसने दिली होती. या संधीचं सोनं करायचं सोडून पहिले तुम्ही काय केलं? लपवाछपवी केली कंटेस्टंटनी. आणि मग संचालकांनी काय केलं? संचालकांनी मग ठरवलं होतं, की मला कोणाचं ऐकायचं नाही आणि मला कोणाला द्यायचं नाही. इगो महत्त्वाचा आहे, कॅप्टन महत्त्वाचा नाही आहे घरात, पण इगो खूप जास्त महत्त्वाचा आहे तुम्हाला. ब्रॉन्झ मिळतंय, मिळू दे. असं आहे तुमचं. नॉमिनेशनपासून सुरुवात झाली. हे सगळं जे आहे ना, ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळालं, त्याची सुरुवात कुठून झाली? तर ती नॉमिनेशन टास्कपासून झाली. एक मत झालं नाही तुमचं. तुम्हाला गेमच समजला नाही हा. तुम्हाला गेमच समजला नाही. एकमत झालंच नाही तुमचं. आयुष सोनाली आले, त्यांचं एकमत झालं. त्यांनी निर्णय घेतला आणि बाकीच्यांना जमलंच नाही ते. आयुष सोनालीची तर खूप स्तुती झाली. त्यानंतर दिव्या अनुश्रीचं एकच होतं, रद्द करणे टास्क. मला फरक पडत नाही, बघून घेऊ जे होतं ते. भाऊच्या धक्क्यावर. अनुश्री, तुम्ही तन्वीला काय बोलले होते? इथं अनुश्रीची पोलमपट्टी खुलली बरं का, जी रुचिताच्या विरुद्ध होती. अनुश्री, तुम्ही काय बोलत होते तन्वीला? की मी रुचिताला नॉमिनेट करणार होते. सिल्वर म्हणजे राशन कार्ड जर भेटलं नसतं तर मी तिला नॉमिनेट करणार होते. तर झालं अशी चर्चा जी ना तुमच्या दोघींची झाली होती. इथं रुचिताला शॉकच लागला ना बाई, काय अनुश्री आणि माझ्या विरुद्ध. त्यानंतर अनुश्री, तुम्ही बरंच सामान ना काढून ठेवलं आहे. तुम्ही चॉकलेट्स पण घेतले. तुम्ही जर बिग बॉसने सांगितलं होतं का तुम्हाला सगळं रेशन जे आहे ना जमा करायचं स्टोअररूममध्ये, तरीही तुम्ही ते रेशन काढून लपवलं. तुम्ही अनुश्री बोलले की मी अशीच आहे. तर रितेश बोलले ठीक आहे, कीप इट अप, यावर मला काहीही बोलायचं नाही, कीप इट अप असे बोलले सरळ आणि तिथून निघून गेले. त्यानंतर बाई दिव्या काय वाटतं, काय गेम आहे या घरात? तुमचा लाडका भाऊ योजना चालू झाली का तुमची? राकेशला कोणी काही बोललं तर तो मुद्दा ओव्हरटेक करता तुम्ही आणि तुम्ही बोलता की नातं म्हणजे तुम्ही बोलता लगेच नातं दिसतंय, पण तुमचा गेम कवडी मात्र दिसत नाही आहे. राकेश दादा ते तुम्ही स्वतःबद्दलच बोलत नाही आहे. येऊन जाऊन राकेश दादा, घुमून फिरून राकेश दादा, ते रिलेशन तुमचं गेममध्ये अडथळा होत असेल तर तुम्ही ते जे आहे ना तुमचा गेम जो आहे ना गेमकडं लक्ष दिलं पाहिजे. आणि रिलेशन जर अडथळा होत असेल तर ते थोडंसं कमी केलं पाहिजे. आणि असं द्या ना, भाऊ बहिणीचं नातं आहे, चांगली गोष्ट आहे, भाऊ बहिणीचं तुम्ही नातं होणार, पण तुम्ही गेम पण खेळा ना स्वतःसाठी, असं एकंदरीत रितेश सरांचं म्हणणं होतं. राकेश, मागच्या आठवड्यात तुम्ही दाखवलं की तुम्हाला बोलता येतं, तुम्ही सक्षम आहात तुमचे मुद्दे मांडायला. आणि यावेळी असं दिसलं की दिव्या तुमची लढाई लढतीये, दिव्या तुमची बाजू घेऊन भांडतीये आणि तुमचा म्हणजे गेम जे येतं दिव्या खेळते, तुम्ही नाही. बाहेर दिव्या लीडर आहे ना, पण इथे दिव्या फक्त तुमची सपोर्टर म्हणूनच दिसतीये, आरबीची सपोर्टर म्हणून दिसतीये. नंतर एक गोष्ट सांगतो, कुठल्याही विषयाची शब्दांची हेराफेरी पालटणे ना मला सांगू नका तुम्ही, हे बोलले रितेश सर. तुम्ही ना दिव्या तुमचे मुद्दे म्हणजे मागे राहिले, तुम्ही राकेशचे मुद्दे उचलताय, सर्रास राकेशचे मुद्दे उचलताय. तुम्ही दिसले नाही तर लोक कसं काय मतदान करतील, हे बोलले रितेश सर. आणि ही गोष्ट एकदम खरी आहे. दिव्या खरोखरच सगळे राकेशचेच मुद्दे उचलते. तिने स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम नक्कीच खेळायला हवा. नंतर करण सारखे जे फॅन्स म्हणजे म्हणताय की बाई गेल्या आठवड्यात बॉटममध्ये होते, फॉलोअरच्या भरोश्यावर राहू नका तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं तर. आणि हे जे ना हे यांना पण बोलले, राकेश झालं किंवा मग दिव्या झालं, दिव्याची पण जबरदस्त फॅन फॉलोइंग, हे कदाचित दिव्याला टॉन्ट असेल की करणला पण, की तुम्ही फॉलोअर्सच्या भरोश्यावर बसताय,
पण फॉलोवर्सच्या भरोश्यावर राहू नका. आता करण नाही का मागच्या वीकमध्ये बॉटमला होते, त्याच्यावरनं विचार करा ना तुम्ही. नंतर मी एक सांगू, करण बॉटमलाच नव्हता. करणला भरपूर सारी वोटिंग जी ना झाली होती, पण करणचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना फॅन्सवरचा, तो घालवायचा बिग बॉसला. तर राकेश, तुम्ही दीपालीला सपोर्ट नाही केला, दिव्याला केला. टार्गेटच्या टास्कमध्ये तुम्ही दीपालीला तुमची मतं मांडली. तुम्हाला टास्क पाहिजे होता का तुमची मतं मांडायला? का इतर वेळेस तुम्ही तिच्याशी असं एकट्यात बोलू शकत नव्हते का? तुम्हाला वेळच नाही मिळाला, हे सगळं बोलले. मग राकेश बोलला, सिच्युएशनच अशी होती की झालं नाही, आणि तेव्हा जेव्हा जे बोलायचं होतं तेव्हा मग मी पण काहीतरी करत होतो म्हणून ते पूर्ण झालं नाही बोलणं. मग अचानक टास्क आला आणि मग बोलणं झालं लकीली. मग दीपाली बोलली, मी पेनमध्ये होते, बोलू नाही शकले, मला बरं नव्हतं वाटत. पण आरबीला बोलले मी, तो जेव्हा बाहेर बसला होता की चल बोलूया, आणि तर आरबी सरळ सरळ उठून निघून गेला. होय, असं तिचं म्हणणं आहे दीपालीचं, की आरबी जो आहे ना सरळ सरळ उठून निघून गेला. मग रितेश सर बोलले, दीपालीचा मुद्दा तुम्ही इतरांशी बोलताय, म्हणजे राकेश जो आहे ना दीपालीबरोबर जे पण अनुभव झाली ती मला वाटतं मे बी ओमकार त्यांच्याशी तो बोलला, मी प्राजक्ता त्यांच्याशी. म्हणजे जितकं लवकर सॉल्व्ह कराल तेवढं रिॲलिटी चेक मिळेल. खरी गोष्ट आहे. सागर, तुमच्या विरोधात तुमचेच लोक दिसले. विशालने मग सोनालीने हात वर केला, टोळीने हात, म्हणजे तुमच्या वेळेस सोनालीने हात वर केला आणि मग तुम्हाला टोळीची जी साथ आहे ना ती भेटली. आणि मग तेवढंच विशालने तुमच्यासाठी म्हणजे हात पुढे केला. मग नंतर तुम्ही विशाल तुम्हाला एकजण बोलला नाही येऊन की 4 जण आहे आता, म्हणजे एक व्यक्ती आला की, म्हणजे असं बोलला तुम्ही, एक व्यक्ती येऊन जाईल असं नाही का. आणि मग आम्ही हेही पाहिलं की एक व्यक्ती तुमच्याजवळ आला आणि बोलला की ही टोळी जी ना 4 जणांची नाही, ही टोळी आहे 8 जणांची. मग सागर, किती अभिनय करताय, बस करा. सागर कबूलच होत नव्हता. रितेश सरांसमोर सरळ सरळ खोटं बोलतो बाई, खरंच. कबूलच होत नव्हता. नाही मी यावे म्हणणे, या टेक्स्टमध्ये नाही बोललो, त्या हे कॉन्टेक्स्ट नव्हतं. अरे काय रितेश सरांसमोर बोलताय तुम्ही, सागर बांध ठेवा याचा. ते काय पकडू नाही शकणार का? बाहेरून सगळे लोक शो पाहत आहे, जनता पाहती, इवन रितेश सरही पाहत आहे, तर तुम्ही कसं काय असं बोलू शकता? तुम्ही जनतेला बोंदोने बनवू शकत. मग सागर किती अभिनय करताय. नंतर शब्दावर प्रभुत्व तुम्ही बोलले ना सागर, 4 नाही 8 आहे, शब्दांवर प्रभुत्व आहे तुमचं, तुम्ही ॲक्टर आहात. मग तुम्ही बोलले होते सागर, 4 नाही 8 जणांची टोळी आहे. सोनाली होत्या, दीपाली होत्या, सागर तर नाहीच म्हणतोय. विशालने क्लॅरिटी दिली का भाऊंना? विशालने क्लॅरिटी दिली. मग भाऊंना आपण हे बघितलं की दीपाली होती, हेच सगळे बसले होते, मग आम्ही असं बोलतो तसं बोलतो, असं विशालचं एकंदरीत म्हणणं होतं. त्यानंतर तन्वी, तुम्ही टोळी सोडली. बघा ना 8 जण झाले आता डायरेक्ट. तन्वी बोलली, मी इंडिव्हिज्युअल खेळते असं पण. रितेश सर बोलले, मागच्या हफ्त्यात पण सगळे इंडिव्हिज्युअल होते, काय झालं? मग ते आलं. मग सागरनी 4 लोकांना जो पाठिंबा दिले बाई, काय समजायचं आम्ही. दीपाली पण आहे, तुम्ही पण आहे, मस्त गेम फिरवला आहे तुम्ही. अरे कसं बोलले रितेश सर. मग सचिन भाऊ काय म्हणताय? मग रितेश सर, जो सर्वांना असतो ना, नाही मग सचिन ला विचारलं असता, सचिन म्हणतो, भाऊ माझं तसं काही नाही, मी सगळ्यांशीच चांगलं बोलतो, मी सगळ्यांशीच चांगला आहे, मग मी सगळ्यांच्या असं गुड बुक्समध्ये ओव्हरऑल. मग रितेश सर बोलले, एक लक्षात ठेवा, जो सर्वांचा असतो ना तो कोणाचाच नसतो. क्या बात आहे, अगदी खरं बोलले, तो कोणाचाच नसतो. खरंच तुम्हाला मान्य आहे का तुम्ही बाल्कनीत काय बोललात, पण करण बोलले तुम्ही सचिनला वाचवताय कारण हा नंबर गेम आहे. आय होप आता सचिनच्या आत्ता तरी डोळे उघडतील. तर हा नंबर गेम आहे. करण प्राजक्ता, तुमचा गेम ना बाल्कनीत बसून म्हणजे चालला आहे. आणि मग त्याच्याने बाई गेमला आहे ना काहीच फरक पडत नाही. पण तुमचं जे डिस्कशन चालू आहे ना ते फालतूचं काही कामाचं नाही.
ते काही गेमला फरकच पडत नाही तुमच्या डिस्कशनने. तुम्ही खेळत असता तर नॉमिनेट झाला नसता. हे असं आहे, तुमचं काय चाललं आहे, हे असं आहे, ते तसं आहे, तो तसा आहे, हा तसा आहे, बस एवढंच चाललं आहे तुमचं. आणि परत घरामध्ये तर तुम्ही काय कोडवर्ड पण चालू केलेत. तुम्हाला सोडून ते कोणालाच कळत नाही आहे. ऑस्ट्रेलिया आहे, टांझानिया आहे, काय 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 विचार काय, ओमन आहे. तुम्ही कोडवरमध्ये बोलले, ते लोकांना कसं काय कळणार. मग प्राजक्ता म्हणे ऑडियन्स आहे ना वही घेऊन बसेल. अरे एवढा टाईम आहे का बाई आम्हाला वही घेऊन बसेल. आम्ही रिव्ह्यू तर नक्कीच लिहितो, त्याबद्दल वाद नाही, पण प्रत्येकजण कसं काय बाई ती वही पेन घेऊन बसल. हिने ऑस्ट्रेलिया ना हे आयुष्य आहे, ओमन आहे ना तो विशाल आहे. अरे कोण कोण एवढं डोकेमारी भेजेमारी करेल. रितेश सर तेच बोलले सेम. तर तुम्ही जे बोलले ते लोकांना कळणार नाही, ते सगळं डोक्यावरनं चाललं आहे. ऑडियन्स तर ती म्हणे प्राजक्ता ऑडियन्सना लिहिल वहीवर. तर रितेश सर बोलले एवढा वेळ कोणाला असतो वही पेन घेऊन बसून लिहत बसायला. ऑस्ट्रेलिया आहे, तो टांझानिया आहे, तो अमेरिका आहे, कोण लिहिली. तर लिस्टमध्ये बनवायला एक तुमचं आहे ना हे सगळं ना लिस्टमध्ये बनवायला ना एक वेगळं असून एक चॅनल काढावं लागेल त्याच्याकरता. आणि एवढा वेळ नसतो ऑडियन्सला. नंतर नॉमिनेटेड आहात हे लक्षात ठेवा फक्त. या वीकमध्ये शॉकिंग एलिमिनेशन जे ना ते होणार आहे असं रितेश सर बोलले आणि गेले. नंतर इकडं दिव्या राकेशला, हे आपलं बहीण भावाचं ना प्रेम आहे. मग दिव्या प्रभूला काय रे कशी काय म्हणजे माझी तू इतकी डिसरिस्पेक्ट केली. मग प्रभू म्हणतो आता नाही करणार, आता नाही करणार. चालू आलं. मग नंतर रितेश सर परत आले आणि मग म्हणाले एक टोळी आहे, वाद घालायचा, चोरी करायची, चुकीचं वागायचं, नियम जे आहे ना धाब्यावर बसवून ठेवायचे, म्हणजे नियम मोडणे, हे सगळं करता. आणि त्यांना वाटतं व्हिजिबिलिटी मिळते, मी ओरडलो तरी तुम्हाला वाटतं की बाई चर्चा आपलीच होणार आहे. त्याच्यामुळं आता मी ठरवलं आहे का मी टोळीबद्दल बोलणारच नाही आहे. रितेश सर बोलले मला फुटेजच नाही द्यायचं. मी टोळीबद्दल बोलायचंच नाही आहे, पण मी फक्त रोशनबद्दल बोलणार आहे. रोशन तुम्ही सेवक आहात. म्हणजे तुम्ही सेवक होतात तेव्हा ड्युटी तुम्ही प्रामाणिकपणे केली, तुम्ही व्हिजिबल होता. कसं तुम्ही स्वतःचंच घर समजून घरामध्ये कामं करत होता. रोशनची तर खूप भरभरून स्तुती झाली आहे. इवन मला आहे ना एक वेळ आहे ना सूरजची आठवण आली, कारण सूरजची सेम अशी स्तुती व्हायची. मग काय सूरजसारखाच रोशन पण या गेमचा विनर आहे का, काय वाटतं तुम्हाला. थोडंसं झलक तर दिसायला लागली. आता बघू रोशन गेम कसा खेळतो त्याच्यावर अवलंबून सगळ्या गोष्टी. नंतर तुम्ही विजिबल होता. कसं आहे तुम्ही स्वतःचं घर समजून सगळी कामं केली, तब्येत बरी नव्हती तरी पण तुम्ही इमोशनल झाले. नंतर बिग बॉसचे तुम्ही पाया पण पडलात. बरेच सदस्य बिग बॉसमध्ये बिग बॉसची किंमतसुद्धा करत नाही. तुम्ही सदस्य म्हणून एक माणूस म्हणून खूप मोठे झालेले आहात रोशन. बिग बॉस या घराची आत्मा आहे आणि बिग बॉस अशी आत्मा आहे जी ना दिसत नाही. बिग बॉस प्रत्येकाला भाऊ आणि मैत्रीण वगैरे बनवत नाही. होय, तसं वागवतातही बिग बॉस. तसेच तुमच्याबरोबर उभे राहता. तीच बिग बॉसची ताकद आहे. बिग बॉस रागवता पण तितकंच तुमच्यावर प्रेमही करतात. असं रितेश सर बोलले आणि इथंच शेवट झाला आहे या एपिसोडचा गाईज. आणि आजचा धक्का ना इतका खूप भारी नव्हता जसा मागच्या वीकमधला होता. या वीकचा आहे ना थोडासा थंडा वाटला मला. म्हणजे इवन प्रभूला रागवलं आणि आयुषला रागवलं, त्याच्यानंतर बघितलं तर कोणालाच तसं रागवलं गेलेलं नाही आहे खरं सांगायचं तर. तर गाईज हा होता एपिसोड नंबर 21 भाऊचा धक्का. कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुम्हाला मी जो भाऊचा धक्का किंवा अपडेट्स किंवा मग रिव्ह्यूज करते ते तुम्हाला आवडतं का मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि प्लीज
व्हिडिओ आवडला तर प्लीज कंजूसी नका करू, एक लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इट्स अ रिक्वेस्ट, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. त्यामुळे प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि काय बोलू, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, शुभरात्री. गुड नाईट. आणि आजचा भाऊचा धक्का जो मी म्हणजे रिव्ह्यू केला तो कसा वाटला मला नक्कीच सांगा. इथं प्रभूची कान उघडणी केलेली आहे, आयुषला सुद्धा खडे बोल सुनावले गेलेले. आता बघूया आवेश त्याची गेम किती आणि कशी चेंज करतो ते बघणं खूप महत्त्वाचं राहील. आणि कोणाचं एविक्शन झालं आहे तर मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की सोनाली राऊत घरातनं बेघर झालेली, घर सोडून गेलेली सोनाली राऊत. उद्या ते एविक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि एकंदरीत याच सगळ्या गोष्टी आहे. तर मी आता जाते झोपायला, तुम्ही पण झोपा. आणि काही अपडेट्स आल्या तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल. त्यासाठी स्टे ट्यून. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट अँड शुभरात्री.